मागच्या 8 दिवसामध्ये 3दा अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळं अनेक पिकांचं होत्याचं नव्हतं झालंय. मी सध्या नांदेड जिल्ह्यातील मालेगाव या परिसरामध्ये आहे. आपण हे ज्वारीचं पीक बघू शकता. सगळं पीक जे आहे ते भुईसपाट झालेलं आहे. आता हे सगळं पीक आहे ते काढायला आलं होतं. ज्वारी हातामध्ये येणार होती आणि अशी एकदमच एक अशा पद्धतीचा पाऊस आल्यामुळं हे ज्वारी जे आहे ते काळवडणार आहे आणि पूर्णतः खाली पडल्यामुळे याचं मोठं नुकसान होणार आहे. या व्यतिरिक्त अनेक पिकं जी आहेत, हळद जी वाळत घातली होती त्याचं नुकसान झाले मोठ्या प्रमाणात. मका असेल, अनेक भागातल्या मका सुद्धा अशाच जमीनदोस्त झाल्या आहेत. आंबा जो आता मोठ्या प्रमाणात आला होता, आंबा सुद्धा संपूर्णतः खाली वादळी वाऱ्यांमुळे कोसळून पडला आहे. त्याशिवाय भाजीपाला वर्गीय जी पिकं आहे या पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. या शेतात जर बघितलं गेलं तर आता या शेतकऱ्याच्या हातात फारसं काही येईल असं चित्र दिसत नाही. या स्वतः शेतकरी आहेत, त्यांच्याशी बोलूयात की त्यांचं कसं नुकसान झालंय. काय सांगाल, काय तुमचं नाव आणि कसं नुकसान झालं? मी भगवान इंगोले मालेगाव येथील शेतकरी आहे आणि मागील 2-3 दिवसापासून हातातोंडाची पिकं म्हणजे कापणीसाठी हार्वेस्टिंगसाठी आलेले पिकं असताना पाऊस आणि गारपीट झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं काही शिल्लक राहिलेलं नाही. शेतकऱ्यांनी खत बी औषधं टाकून कर्ज काढून हे पीक काढलेलं होतं आणि हातातोंडाशी आल्यानंतर हे पीकच उद्ध्वस्त झालं तर शेतकऱ्यांनी जगावं कसं आणि कर्ज फेडावं कसं? तर माझी मायबाप सरकारला एकच विनंती आहे की त्वरित याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित विमा मिळावा व नुकसान भरपाई मिळण्यात यावी. कारण काय, आता भाजीपाल्याचे पिकं असतील, तुमचं हळद वाळलेली असेल तर हळदीला पण सुद्धा भिजल्यानंतर डंक लागतो, लोखंडी हळद बनते. भाजीपाल्याचं काही शिल्लक राहिलेलं नाही. पावसाळ्यामध्ये खरीपाचं पीक पूर्ण उद्ध्वस्त झालं जास्त पावसामुळे आणि आता रब्बीची थोडी शेतकऱ्यांना आशा होती. त्या टायमाला या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा अक्षरशः कंबरडं मोडून गेलेलं आहे. तरी मायबाप सरकारने शेतकऱ्यांना त्वरित नुकसान पंचनामे करून भरपाई द्यावी, तरच शेतकरी जगल. हीच समतुल्य परिस्थिती आहे ते वेगवेगळ्या अनेक तालुक्यांमध्ये आहे. वेगवेगळ्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सातत्यानं होतोय आणि अजून सुद्धा येलो अलर्ट दिल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे सरकारनं त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, मालेगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.